May I come in, sir? Yes, please. Good evening, ma'am. Good evening, sir. Good evening. Good evening, sir. Please बस. तुमचा थोडक्यात परिचय करून द्याल? येस सर. सर मी निमगाव गांगर्डा या कर्जत तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून आली आहे. माझं ग्रॅज्युएशन BMS दॅट इज बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून झालं आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप नंतर मी UPSC CSE साठी प्रिपरेशन सुरू केलं आणि आफ्टर गिविंग फ्यू UPSC अटेम्प्ट्स मी आय स्टार्टेड वर्किंग ॲज असिस्टंट आयुर्वेद फिजिशियन आणि 2024ला मी राज्यसेवेवर फोकस केलं आणि सोबतच कंबाईन मेन्समधून मला सर STIची आता STIला माझं सिलेक्शन झालं आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट सर माझी हॉबी आहे रायटिंग इंग्लिश पोएट्री. ओके. मग असिस्टंट आयुर्वेदिक फिजिशियन तुम्ही कधी जॉईन केलं? सर मी 2023 मध्ये सुरू केलं सर. ओके. कुठे? सर पुनर्वसू आयुर्वेद चिकित्सालय इथे ज्ञानेश्वर पादुका चौकात आहे तर सर तिथे मी जॉब करत होते. तुम्हाला असं वाटलं नाही का की मेडिकल फील्ड मध्येच करिअर परस्यू करावं? इकडे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय यावंसं वाटलं? येस सर. बेईंग म्हणजे मी स्वतःला एक फॉर्च्युनेट समजते की मला आयुर्वेद शिकायला मिळालं. पण सोबतच सर एक जे माझं पर्सनल डिटर्मिनेशन पण होतं आणि मला असं वाटलं की आत्ता जे आपलं डेव्हलपमेंट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा फक्त लॉ अँड ऑर्डर न राहता एक डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमधून इव्हॉल्व्ह होते आणि त्याच्यात हेल्थ हा एक खूप इम्पॉर्टंट सेक्टर आहे आणि बेईंग आयुर्वेद चिकित्सक मला असं वाटतं जी माझ्या स्किल्स बिल्ड झालेत जी चिकित्सक वृत्ती की जसं की एखाद्या व्याधीचा हेतू निदान चिकित्सा तर तेच आपण सोशल इश्यूजला पण लागू करू शकतो आणि हेल्थ पॉलिसी फॉर्म्युलेशन इम्प्लिमेंटेशन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर याच्यात माझं मी योगदान देऊ शकते आणि फक्त शारीरिक स्वास्थ्यासोबतच ब्रॉडर लेवलला सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यात मी माझं योगदान देऊ शकते. त्यामुळे सर मी सिव्हिल सर्व्हिसेसचा पर्याय निवडला. ओके. आता सध्या एक मोठी कॉन्ट्रोवर्सी सुरू होती होमिओपॅथिक डॉक्टर्सच्या संबंधात. तुम्हाला ठाऊक आहे? येस सर. काय कुठला निर्णय शासनाचा जो होता ज्याला मार्ड आणि IMA वगैरे विरोध करत होते, ठाऊक आहे तुम्हाला? येस सर. तर रिसेंटली गव्हर्नमेंटने जे रेझोल्युशन पास केलं की होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत त्यांना CCMP जे म्हणजे फार्मॅकोलॉजीचा कोर्स आहे तर तो ब्रिज कोर्स त्यांना देऊन म्हणजे त्यांना मॉडर्न प्रॅक्टिस करण्यासाठी अलाउ करणं म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं. म्हणजे ही प्रोसेस बॅक टू 2024 मध्ये सुरू झाली आणि आता ते रजिस्ट्रेशन फायनल स्टेशनला सुरू होणार होते पण IMAने त्याला अपोज केलं की त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे एका वर्षात तुम्हाला वाटतं का की आयुर्वेदाचे जे ग्रॅज्युएट्स आहेत किंवा होमिओपॅथीचे जे ग्रॅज्युएट्स आहेत येस सर त्यांना ॲलोपॅथी करायला दिलं पाहिजे? ओके. सर फर्स्ट थिंग मी आयुर्वेदा ग्रॅज्युएट्स बद्दल बोलते. तर आयुर्वेदा ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना ऑलरेडी मॉडर्न प्रॅक्टिस अलाउड आहे आणि आमचा सिलेबस इटसेल्फ मॉडर्न प्लस आयुर्वेदिक आहे आणि सिमिलर आणि होमिओपॅथीचं जर आपण बघितलं तर होमिओपॅथी जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना सिलेबस तर टोटली जो मॉडर्न मेडिसिनचा सिलेबस आहे. इवन माझे ब्रदर सिस्टर दोघं पण ते होमिओपॅथी ग्रॅज्युएट आहेत तर त्यांना सेम सिलेबस आहे आणि तुम्ही जर आपण जर ग्राउंड लेवल सिच्युएशन बघितलं तर जे MBBS ग्रॅज्युएट आहेत ते रुरल एरियामध्ये सर्व्हिसेस केटर करू शकत नाहीत आणि जो बेस आहे आपल्या हेल्थ स्ट्रक्चरचा तो मेनली BMS किंवा BHMS ग्रॅज्युएट. त्यांनी मग जो बेस असेल समजा रुरल एरियामध्ये मग त्यांनी आयुर्वेद आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिस करून लोकांना हेल्थ सर्व्हिसेस द्याव्यात ना? ओके सर. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण जर आपण आजकाल आपण जर सोसायटीमध्ये बघतो की लोकांचा कल हा मॉडर्न मेडिसिनकडे आहे आणि जर आपण सध्या जर बघतो रिसेंट ट्रेंड की लोकांमध्ये अवेअरनेस पण वाढतोय एस्पेशली जो म्हणजे एज्युकेटेड क्राऊड आहे तर तो आयुर्वेदाकडे आणि होमिओपॅथीकडे जास्त वळण्याचा प्रयत्न करतोय. पण जर आपण रुरल लेवलला बघितलं तर जसं की आपण मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे हेल्थचं जसे की आपल्या RH रुरल हेल्थ किंवा सेंटर किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्स तर इथे सगळं मॉडर्नच मेडिसिन्स अवेलेबल आहेत. तिथे तेवढं प्रमाणात म्हणजे त्या लोकांना माहीत पण नाहीये की त्यामुळे सर आय थिंक की लोकांचा कल जास्त मॉडर्न मेडिसिनकडे आहे असं मला वाटतं सर. ओके ठीक आहे. तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून आहात? सर अहिल्यानगर. येस रिसेंटली सॉरी इथे अजून जुनच नाव आहे. हा सर. अहिल्यानगर जे आता नाव आता चेंज केलेलं आहे त्यावरून एक असं तुम्हाला प्रश्न विचारतो की
जी काही शहरं आहेत येस सर. त्या शहरांची नावं बदलणं, जिल्ह्यांची नावं बदलणं कितपत योग्य आहे? कारण त्याच्यामध्ये बराचसा एक्सपेंडिचर पण होतो, Yes. नावं बदलणे, सगळे बोर्ड बदलणे वगैरे वगैरे. येस सर. मग शहराचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते तर सुटत नाहीत. मग याला आपण कितपत प्राधान्य देणं योग्य आहे नावं बदलण्याला? जर शहरासमोर इतक्या समस्या आहेत येस सर. त्याला प्राधान्य द्यायचं सोडून आपण जर अशा वरवरच्या गोष्टी करत असू ते कितपत योग्य आहे? येस सर. तुम्ही जे म्हणालात तर मला पण असंच वाटतं की सध्या आपला जो फोकस आहे तो डेव्हलपमेंटकडे असला पाहिजे. जे की इश्यूज आहेत आपले सिटीज यांना हे म्हणजे फेस करतायत त्यावर. आणि सर म्हणजे नाव बदलण्यामागे मला वाटते 2-3 मोटिवेशन असू शकतात. एकतर काही जर हिस्टोरिकल म्हणजे असं काही हे असेल की हिस्ट्रीमध्ये असं काही त्या राजाच्या नावाने किंवा काही असं म्हणजे अत्याचार वगैरे झाले असतील किंवा ती एक लिगसी पुसून काढण्यासाठी आणि एक लोकल हेरिटेज प्रमोट करण्यासाठी. जसं की आपण प्रयागराज बघतो की म्हणजे तिथे नदीचा संगम आहे तर प्रयागराज किंवा असं म्हणजे एक मोटिव्ह असू शकतात गव्हर्नमेंटचे 2-3. पण मला वाटतं या सगळ्यात जो फायनान्शियल बर्डन येतं स्टेट एक्सचेकरवरती आणि एक त्याच्यामुळे पॉलिटिकल पोलरायझेशन पण होऊ शकतं. आणि मला वाटतं की सर त्याच्यापेक्षा जे आपण जो रेव्हेन्यू आहे तो आपण डेव्हलपमेंटमध्ये खरंच नक्कीच वापरायला हवा मला असं वाटतं. सो ॲक्च्युली ॲज अ डॉक्टर म्हणून पण तुम्ही म्हणजे सोसायटीला सर्व करू शकत होत्या येस मॅम. खूप चांगल्या प्रकारे. तुम्ही Yes. प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा का निर्णय घेतला? मॅम येस. सगळ्यात तर अगोदर मॅम सिव्हिल सर्व्हिसेस हा तुम्हाला एक खूप ब्रॉड आणि डायव्हर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो ग्राउंड लेवल सिच्युएशनवरती काम करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की एक जे माझं पर्सनल डिटर्मिनेशन आहे आणि इव्हन माझं जे ग्रॅज्युएशनचं नॉलेज आहे ॲज आयुर्वेदा चिकित्सक आणि जी माझं सोसायटीबद्दल अवेअरनेस आहे तर या सगळ्यांना एक एकत्रितरित्या करून एक पर्पजफुल लाईफ जगण्याचा मला सिव्हिल सर्व्हिसेस हा एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी वाटते. आणि जसं मी सांगितलं की हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर किंवा इव्हन आयुर्वेदाचं पण इंटिग्रेशन मॉडर्न मेडिसिनमध्ये तर याच्यात मी माझं पॉलिसी लेवलला नक्कीच योगदान देऊ शकते. आणि मॅम मला असं वाटतं की तो एक मला आणखी जास्त मोठा ब्रॉड प्लॅटफॉर्म मिळू शकतो जिथे मी माझं फुल्ली पोटेन्शियल यूज करू शकते. आणि दॅट्स वाय आय हॅव चूजन दिस प्लॅटफॉर्म मॅम. आता जो यंदाचा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे येस मॅम. त्याच्यामधली पहिली 3 प्रमुख क्षेत्र कोणती आहेत ज्याच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर करते? ओके मॅम. 2024-25-26 किंवा मला आधीच्या वर्षाचा पण माहिती असेल तर तो सांगू शकतो. सॉरी मॅम मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट आय विल रीड अबाउट इट. हेल्थकेअर सेक्टरमध्ये किती बजेट अलोकेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं? मॅम it's about 2.5% ma'am. I'm not very sure but it's about 2.5%. सोशल सिक्युरिटी म्हणजे Yes. काय? मॅम सोशल सिक्युरिटी ही टर्म आहे जी की ॲज अ सिटिझन आपल्याला म्हणजे ती बेईंग सिक्युअर ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. आणि त्याच्यासाठी आपले गव्हर्नमेंट व्हेरियस स्कीम प्रोव्हाइड करते. जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा विमेनसाठी व्हेरियस स्कीम असतील, प्रधानमंत्री मातृवंदना योजना किंवा चिल्ड्रनसाठी काही जे हे बेनिफिट्स असतात. तर याचा समाजापर्यंत म्हणजे जे की ग्राउंड लेवलला जे लोक आहेत त्यांना बेनिफिट होऊन एक सिक्युअर फिलिंग किंवा सोशल सिक्युरिटी त्यांना मिळावी यासाठी हे प्रयत्न केले जातात. सोशल सिक्युरिटी आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम या Yes. दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे? मॅम आय थिंक सोशल सिक्युरिटीमध्ये ॲज आपण इन्सेंटिव्हाइज करतो लोकांना म्हणजे त्यात पण एक डायरेक्ट बेनिफिटचा कंपोनंट असतो. जसं की युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये जसं की आपण आता बघतोय की डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर नॉन कंडिशनली पैसे ट्रान्सफर केले जातात आणि तिथे तुम्हाला हे असतं की आय मीन यू हॅव राईट टू डिसाईड व्हेअर यू वॉन्ट टू स्पेंड. आणि सोशल सिक्युरिटीमध्ये त्या टार्गेटेड असतात जसं की हेल्थ रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड और न्यूट्रिशन रिलेटेड. तर तुम्हाला म्हणजे स्कीम्स तुम्ही स्पेसिफिक अजून दुसऱ्या सांगू शकतात का की ज्या डायरेक्ट बेनिफिट त्याच्यामध्ये होतं? येस मॅम. रिसेंटली जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रूल आउट केलेली स्कीम आहे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याच्यानंतर
PM किसान सन्मान निधी, नमो किसान सन्मान निधी. तर आय थिंक दीज स्कीम्स आर पार्ट ऑफ युनिव्हर्सल बेसिक इन्कम. युपीएससी कोणत्या माध्यमातून केली तुम्ही? सर इंग्लिश मीडियम मधून. इंग्लिश मीडियम. Yes, sir. तर आत्ताच कालचा निर्णय ट्रम्प प्रशासनाचा पाहिला असेल तुम्ही Yes, sir. H-1B व्हिसा बाबत. Yes, sir. तर त्या निर्णयाचा भारतीय डॉक्टरांवर जे अमेरिकेत काम करतायत तर त्याच्यावर काही परिणाम होईल का? येस सर. जो US गव्हर्नमेंटकडून H-1B व्हिसा दिला जातो, तर त्याच्यामध्ये स्किल्ड प्रोफेशनल असतात, त्यांच्यासाठी तो व्हिसा असतो आणि त्याच्यामध्ये आपले की इंजिनियर्स आणि डॉक्टर्स हे मोस्टली त्या व्हिसासाठी क्वालिफाय होतात. आणि त्याच्या प्रायव्हेट प्रोफेशनल्सला आहे का तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असतील तर? हा येस सर. मोस्टली इंजिनियर्स आर प्रायव्हेट. प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे एम्प्लॉईड नाही, कोणत्या Okay. कंपनीशी कनेक्टेड नाही. प्रायव्हेट क्लिनिक आहे त्यांचं US मध्ये डॉक्टरचं एखादं. प्रोफेशन. Affected होतील का त्या निर्णयामुळे? सर आय विल हॅव टू रीड अबाउट इट. ठीक आहे. तुमच्या मते एक न्याय नेहमी कायदेशी सुसंगत असतो का? असं काही उदाहरण आहे का की जिथं न्याय वेगळा, जस्टिस अशी कन्सेप्ट ॲज अ कन्सेप्ट वेगळी आणि लॉ वेगळं काहीतरी म्हणतोय आणि जस्टिस वेगळं काहीतरी म्हणतोय? येस सर. डेफिनेटली नेहमीच जस्टिस हा लॉला धरून होऊ शकत नाही किंवा नसतो. त्यासाठीच नॅचरल जस्टिस ही आपल्याकडे कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल सर एखादं एक्झाम्पल आहे की एक गरीब स्त्री आहे आणि तिच्याकडे ते डॉक्युमेंट्स नाही आहेत जे की त्या स्कीम्ससाठी हे आहेत, पण तिची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ॲज ॲडमिनिस्ट्रेटर, तर तुम्ही एक थोडंसं नॅचरल जस्टिसचा अँगल तिथे वापरू शकता आणि तुमचं स्वतःचं कन्सेन्स वापरून तिला ते बेनिफिट देण्यात मदत करू शकता आणि दॅट इज नॅचरल जस्टिस. करुणा म्हणजे एम्पॅथी आणि इफिशियन्सी दोन्ही एकत्र असेल तर प्रशासकीय काम वेगाने होईल का? येस सर. डेफिनेटली दोन्ही गोष्टींची सांगड असायलाच असं हवी. म्हटलं जातं की करुणा आली की इफिशियन्सी कमी होते. इफिशियन्सी वाढवायचं असेल तर माणसाला निष्ठुर व्हावं लागतं. सर काम जर तुम्हाला करायचंय, बेसिक मोटिवेशन हे तुमचं एम्पॅथी असायला हवं किंवा तिथूनच ते मोटिवेशन येतं आणि मग तेच मोटिवेशन आहे ते तुमची इफिशियन्सी वाढवू शकतं, मला असं वाटतं सर. ठीक आहे. तुमचं BAMS आहे. येस तर आजकाल कोणतेही सोशल मीडिया पेज उघडलं किंवा कोणतेही जाहिराती पाहिल्या तर शिलाजीत याला एक मॅजिक पिल म्हणून सगळीकडे प्रमोट केलं जातं येस सर. किंवा मग एक ती काय संजीवनी असल्यासारखं. तर खरंच शिलाजीत एवढं इफेक्टिव्ह आहे? ओके सर. शिलाजिताचा रेफरन्स डेफिनेटली संहितांमध्ये आला आहे. ते एक ॲफ्रोडियाझिक ड्रग म्हणून किंवा शुक्रवर्धक ड्रग म्हणून वापर केला जातो. पण सर आजकाल हा ट्रेंड खूप आहे की आयुर्वेदाच्या नावाखाली बरेच माल प्रॅक्टिसेस होतात आणि विदाऊट एनी ऑथेंटिक किंवा GMP सर्टिफाईड ड्रग्स असल्याशिवाय ते लोक म्हणजे ते ड्रग्स प्रमोट केले जातात. तर आय थिंक जे पण लोक अशा ट्रीटमेंट घेऊ इच्छितात त्यांनी ऑथेंटिक आयुर्वेद चिकित्सकांकडून ड्रग म्हणून नाही, म्हणजे एक आपली एनर्जी किंवा दिवसभरासाठी सप्लिमेंट त्या काइंडमध्ये प्रमोट केलं जातं शिलाजीतला. ओके. ओव्हर द काउंटर सुद्धा आपोआप विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळू शकतं अशा पद्धतीने. येस येस डेफिनेटली बेनिफिट्स आहेत शिलाजिताचे. बट आय थिंक मला तेच म्हणायचं की ओव्हर द काउंटर किंवा असं जे मेडिसिन आहे तर ते घेणं घातक ठरू शकतं. सो ओनली रेकमेंडेड मेडिकल प्रॅक्टिस रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडूनच तुम्ही असे ड्रग्स घेतले पाहिजेत. तुमची हॉबी रायटिंग इंग्लिश पोएम, स्पेसिफिकली इंग्लिश आहे. हा येस सर. तर काही तुम्हाला संबंध आढळतो का मराठी कविता आणि इंग्लिश कविता यांच्यात बेसिक असा काय डिफरन्स आहे स्ट्रक्चर मध्ये? ओके सर. फर्स्ट डिफरन्स मला असा वाटतो की थोडंसं मराठी पोएम्स मध्ये आपण जे बघतो म्हणजे माझ्या तरी वाचण्यात आलेले म्हणजे मराठीत पण माझी आवडती कविता ते थोडंसं अलंकारिक मध्ये असतं आणि म्हणजे एक ते समज येण्यासाठी थोडी आपली पण तेवढी म्हणजे आवड असावी किंवा समज काव्य समज तेवढी असावी मला असं वाटतं. ऑन द अदर हँड इंग्लिश पोएम्स ऍक्च्युली दे आर मोर स्ट्रेट फॉरवर्ड, सिम्पल लँग्वेज मध्ये असतात मला असं वाटतं सर. एखादी पोएम तुमची जी स्वलिखित आहे ती ओके. आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. ओके सर. रिसेंटली मी म्हणजे मोस्टली मी इन्स्पिरेशनल पोएम्स लिहिल्यात आणि माझ्या पोएमचं नाव आहे रोअर. रोअर म्हणजे सिंहगर्जना करणे. ही एक मी अस्पिरंट्सलाच डेडिकेट केली आहे म्हणजे त्या माझ्या फेजमध्ये. तर इफ यू वंडर ओ कॅन आय मेक इट एव्हर देन यू मस्ट रिमेंबर the sweaty days and restless nights you own, the splendid gods for which you are known, dancing through the fire
attitude you wear as a attire, the thing you always choose to fight without fear to lose. Now you know the secret that makes one great, and you have all the power, and one day you are gonna roar. थँक्यू. ऑप्शनल सब्जेक्ट कुठला आहे UPSC सर मध्ये? माझा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आहे सर. ओके, अँथ्रोपॉलॉजी आहे. MDR TB माहिती आहे येस सर. सर मल्टी ड्रग रेजिस्टन्स TB. आणि TDR सर टोटली ड्रग रेजिस्टन्स TB. का बरं राईज होत आहेत असं वाटतंय तुम्हाला? काय कारण आहेत? येस सर. सर TBच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मेडिकल निग्लिजन्स म्हणजे खूप आहे, तर पेशंटमध्ये तेवढं अवेअरनेस नसतं आणि सुरुवातीला जर त्यांनी योग्य ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याच्यामुळे मल्टी ड्रग रेजिस्टन्स TB आणि मग त्याला पण रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग टोटल ड्रग रेजिस्टन्स TB. आणि मेनली याचं कारण हेच आहे की पेशंट म्हणजे रीच होत नाही तेवढे आणि त्यांचा अवेअरनेस कमी आहे त्याच्या बाबतीत आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी होतात मला सर. डॉक्टर टू पॉप्युलेशन रेशो काय आहे भारतामध्ये सध्याचा? सर आपल्या इथे 1:836 असा पॉप्युलेशन रेशो आहे, आणि जो किती की असायला हवा? WHO चा 1:1000 आहे. म्हणजे आपल्याकडे तो चांगला आहे WHOच्या रिकमेंडेशन पेक्षा. आता रिसेंटली एक कॅन्सर वॅक्सिन म्हणून आलेलं आहे. येस मॅम. त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कॅन्सर ऍज इट हा खरंच डिसीज आहे का, म्हणजे आणि त्या संदर्भात काय चॅलेंजेस आहे आणि या ड्रग बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर ते कसं वर्क करते त्याबद्दल थोडं सांगा. ओके मॅम. रिसेंटली ह्युमन पॉप्युलेमा व्हायरस तर याच्यावरती व्हॅक्सिन आलं आहे जे की विमेनमध्ये जे सर्वायकल कॅन्सर्स होतात तर ते त्याच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन म्हणून ते आलेलं आहे. आणि कॅन्सर हा आपण याला डिसीज म्हणू शकतो मॅम, त्याला की व्हेरियस फॅक्टर्स आहेत. रिसेंटली आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण आपल्याकडे वाढत आहे, तर त्याला एक लाईफस्टाईल किंवा जे पण आपलं जे आपण पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स याचा जो ओव्हरलोड होतोय व्हेजिटेबल्समधून किंवा आपलं पण पोल्युशन ह्यासारख्या फॅक्टर्स, इवन बाकीचे पण काही ऑक्युपेशनल कारणांमुळे आणि विमेन्समध्ये मोस्टली की मेन्स्ट्रुअल हेल्थ हायजीन ठेवल्यामुळे तर याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि असं मेजर की जे की मोस्टली अडल्ट्स अँड गर्लमध्ये हे वॅक्सिन दिलं तर बऱ्या प्रमाणात आपण कॅन्सरचं प्रमाण म्हणजे कमी करू शकतो आणि आय थिंक इट्स अ रिअली गुड स्टेप. ठीक आहे.